तुम्ही सगळेजण सोबत होता, तुम्हाला माहिती आहे. या मतदारसंघात 24 ऑक्टोबरला आपण उमेदवारी अर्ज भरल्यापासून लोह्याची शेवटची रॅली आणि नव्या मुंड्यातली सभा ही होईपर्यंत आपण 72 जाहीर सभा घेतल्या. 72 सभा घेणारा या मतदारसंघात दुसरा कोणताच उमेदवार नाही. तो निवडून आला, प्रताप चिखलीकर निवडून आला. माझं खुलं चॅलेंज आहे, 72 सोडा, 72 वरचा 2चा आकडा काढून तुम्ही 7 सभा तरी घेतल्यात का सांगावं. 7 म्हणतो मी, 7 सभा. अरे सभा घ्यायची असेल तरी याच्या सभेला, आडगावच्या सभेला 35 लोक होते, त्यात गाडीतले 25 आणि गावातले 10. ही अवस्था होती. कुठल्याही गावात वाडी तांड्यावर जा, प्रताप चिखलीकरचं नाव जरी काढलं तरी लोक शिव्या घालत होते. मग तिथं 4 नंबर 5 नंबरला जाणारा उमेदवार हा 1 नंबरला आला. तो कसा आला, तर माझ्यापेक्षा आता सामान्य लोक म्हणतात. निकाल आल्याच्या नंतर अनेक गावांच्या घरांमध्ये, आपल्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक सुद्धा झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही व्यथा, ही वेदना मी समजू शकतो, पण त्याला काही कंगोरे आहेत. त्यातला राज्यभरातला एक धागा आपण जर पकडला तर हा उच्च पातळीवरून ठरवून झालेला कार्यक्रम आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम करताना निवडून आलेल्या उमेदवारांनी, आमच्या मारुतरावांनी सांगितल्याप्रमाणे आभार कोणाचे मानले? वरच्या 3 नेत्यांचे, मतदारांचे सुद्धा नाही. का? कारण त्या तिघांचंच खरं मॅनेजमेंट होतं, त्यांचं काही योगदान नव्हतं. मी दुसरं उदाहरण दिलं. आपल्या बाजूला नांदेड दक्षिण मतदारसंघ, किती लोकांना आनंद बोंडारकर नाव माहिती आहे? वायकेवाडीपर्यंत हा मतदारसंघ आला. आपला सायाळ आहे, भाद्रा आहे, इथपर्यंत मिराच्या शेजारी हा मतदारसंघ आहे. इथे बसलेल्यापैकी किती लोकांना आनंद बोंडारकर नाव माहिती सांगा? तरी आनंद बोंडारकर विजयी आहे. माझं स्वतःचं शेवडी गाव नांदेड दक्षिण मध्ये आहे. माझ्या गावात एकही कधी फेरी झालेली नाही. तरी आमचा तुकाराम पाटील माजी सरपंच बसला, घेत नव्हतो, त्यांनी सांगितलं की 1000पेक्षा जास्त मत आहे. खरं तर एकही मत पडायला नाही पाहिजे. मग ही किमया कशाची आहे? तर ही किमया ईव्हीएम मशीनची आहे. पण आपल्याकडे सुद्धा काही गावांमध्ये मनोहर धोंडेला 1 मत आहे. शक्य आहे का हे? त्याच्या घरात कार्यकर्ता एक असेल, त्याच्या घरातल्या तरी पडतील. आणि ही जी ईव्हीएम मशीनची मॅनेजमेंट आहे ती उच्च पातळीवरून झालेली आहे. त्याच्यात काही प्रताप चिखलीकरची मर्दुमकी नाही. शेवटच्या प्रचाराच्या दिवसापर्यंत प्रताप चिखलीकर पुण्या गावात फिरला. सांगा, कुठे सभा झाल्या, कुठे बैठक मेळावा झाला? फक्त मॅनेजमेंट चालू होतं. पैसे कोणी वाटायचे तेवढे माणसं बोलून घेऊन फक्त सूचना देणं चालू होतं. याच्या व्यतिरिक्त काही चालू नव्हतं. आणि मग हा विजय हा काही जनतेच्या मतावर झालेला विजय नाही, तर हा विजय ईव्हीएम मशीनच्या मॅनेजमेंटमुळे झालेला विजय आहे. आणि आपल्याला नाराज होण्याची आवश्यकता आहे का? नाही. खरं तर देश पातळीवर आता जे लोकशाहीची बूज राखू इच्छिणारे जे नागरिक आहेत, त्यांनी सगळ्यांनी आता एक भूमिका घेणं आवश्यक आहे. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ही आपल्याला भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला मान्य आहे का हे? आणि म्हणून मी पहिल्यांदा एक ठराव पारित करतो आजच्या बैठकीमध्ये. आपल्याला 2 ठराव घ्यायचे. पहिला ठराव, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या सोबत रात्रंदिवस उपाशी पोटी निरपेक्षपणे, कुठली अपेक्षा न धरता, हजारो कडवट मावळ्यांनी जे योगदान दिलं, जी साथ दिली, त्याबद्दल
मी आपले सगळ्यांचे लाख लाख आभार व्यक्त केलेच, पण त्यासाठी मी आभाराचा ठराव मांडतो आहे. त्याला आपण हात वर करून टाळ्या वाजवून माझं हात वर राहून टाळ्या चालू होता. आभाराचा ठराव